नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत लोह। प्रौढ मानवी शरीरामध्ये 3 ते 4 ग्रॅम लोह असते। त्यापैकी 75% लोह हे रक्तामध्ये आढळते आणि हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी ते आवश्यक असते। शरीरातील 90% लोह हे पुन्हा पुन्हा वापरले जाते। शरीरातील लोह प्रामुख्याने रक्तामध्ये आढळत असते आणि उरलेले जे शिल्लक लोह असते ते प्लीहा, किडनी, लिव्हर इत्यादी अवयवांमध्ये साठविले जातात। तसेच जीवनसत्व क आणि मांसाहार यांच्या सेवनामुळे लोह शोषणाचे प्रमाणही जास्त प्रमाणामध्ये वाढते। कॉफीच्या सेवनामुळे लोहांच्या किंवा आयरन मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो। तसेच लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्यास त्यातून लोह हे चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळते। लोहाचे शोषण हे डिओडिनम, ज्याला आदियंत्र किंवा डिओडिनम असे म्हणतात, तर डिओडिनम आणि लहान आतड्याच्या वरच्या भागामध्ये लोहाचे शोषण होत असते। नंतर बघूयात लोहाचे स्रोत। लोहाचे स्रोत हे 2 प्रकारे असतात, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य। बघूयात यकृत, मांस, सागरी अन्न, मासे, कोंबडी यांसारख्या प्राणीजन्य पदार्थांपासून आपल्याला लोह मिळते। नंतर आहे शेंगा, धान्य, मसूर, मनुके, पालक, मेथी, सोयाबीन, घेवडा, सुकामेवा, खजूर, सफरचंद, गूळ यांसारख्या पदार्थातूनही आपल्याला लोह अधिक प्रमाणामध्ये मिळते। लोहामध्ये जास्त प्रमाणामध्ये गुळामध्ये जास्त प्रमाणात लोह असते, साखरेमध्ये लोह नसते आणि दुधामध्येही लोह नसते। दुधामध्ये लोह नसते पण बाजरी, मका यामध्ये लोह असते। त्यामुळे दूध न घेता दूध प्लस भाकरी याचे सेवन करावे। नंतर बघूयात लोहाचे कार्य। मेंदूच्या विकासासाठी, शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी, नंतर इम्युनिटी सिस्टीमच्या कार्यात मदत करण्यासाठी, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी किंवा हिमोग्लोबिनमधील हिम हा भाग लोहयुक्त असतो, त्यांच्या निर्मितीसाठी लोह महत्त्वाचा आहे। तसेच ऊर्जामुक्त करणाऱ्या चयापचयामध्ये कर्बोदकांच्या ऑक्सिजन क्रियेला लोह मदत करते। आता बघूयात लोह ऑक्सिजन वहन कसे आणि कुठे होते। रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये होते, तर स्नायूमध्ये मायोग्लोबिन। हिमोग्लोबिन म्हणजे हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन किंवा प्रथिने। आता बघूयात लोहाचे दुष्परिणाम। ॲनिमिया, पंडुरोग, रक्तक्षय किंवा ॲनिमिया हे लोहाच्या दुष्परिणामामुळे होते। पंडुरोगालाच रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हणतात। नंतर काय, रक्त पांढरे, रक्ताल्पा, रक्त सुकणे, पंडुरंगाची किंवा रक्तक्षयाची सर्व लक्षणे लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ थकवा, धाप लागणे, बोहर येणे, त्वचेची पांढुरता, गंभीर अवस्थेत घोट्यांना सूज येते, नखे चापट होतात, जीभ पांढरी होते, डोळ्याच्या खालील भाग फिकट पडतो। ही सर्व लक्षणे ॲनिमिया किंवा रक्तक्षयाची आहे। ही सर्व लक्षणे लोहाचे प्रमाण कमी झाल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये दिसतात। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।